अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात मुंडगाव ते लोहारी या मुख्य रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून भरघोस निधी मंजूर झालाय. मात्र रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे हे काम सध्या तांत्रिक अडचणीत सापडलंय. निधी उपलब्ध असूनही केवळ अतिक्रमणामुळे काम पुढे सरकत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. 2 वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं अतिक्रमण हटवावे आणि रखडलेलं काम मार्गी लावावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. रोखोक रणरागिणी न्यूजसाठी प्रतिनिधी वर्षा फुसे, अकोट जिल्हा, अकोला. रस्ता खराब आहे हा. या रस्त्यात झालं 1 वर्ष. 1 वर्ष झालं. 1 वर्षापासून रस्ता खराब असून हां हे पाना इथं गड्डे इतके पडलेलं आहे. हां हां 3-3 फूट गाडी फुटते लोकांची. लेकरं बाकरं शाळेचे विद्यार्थी पडतात तरी प्रशासन याची काहीही दखल घ्यायला तयार नाही आहे. 1 वर्षापासून पेंडिंग पडलं आहे का? हां, कशाबद्दल? कशासाठी हे रुकलं? ग्रामपंचायत आणि तहसीलची मिलीभगत. अजून अतिक्रमण वगैरे काही? अतिक्रमणबाबत हे अतिक्रमणच्या समोरचे 2-3 घरं गेला आहेत ते पाळायचे होते. ते अजून पाळलं झालं नाही. प्रशासनाने याची दखल घ्यावी. गंभीर. बरं बरं. काय रस्त्याचं काय रस्त्याबद्दलचं काय म्हणणं आहे तुमचं? गाड्यावाले पळून राहिले. किती दिवसापासून खराब आहे रस्ता? कसं काय सांगा ना रस्त्याचं, तुम्ही बोला ना. त्याबद्दल आता तिथपर्यंत गेला ते ना काय झालं सँक्शन काही नाही आम्हाला काही माहिती नाही, पण तिथपर्यंत गेला पूर्ण रोड आहे हा. ते आले होते त्यांचे ते साहेब लोक ते अतिक्रमण काढा थोडं तर काढलं, नंतर बंद पडलं. हां अजून बाकी पडतात लोक. रस्ता व्हायला वाटेल तेवढा त्रास आहे. जाणार येणार रोड आहे. मोठा मेन आहे ना. हां हो काय. बरं बरं. तुम्हाला जास्त त्रास आहे मग या रस्त्याचा आहे ना? हां. किती वर्षापासून काम थांबलेलं आहे? हो काय. शाळेचे लेकरं पडतात, शाळेच्या लेकराला जास्त कपडे भरून बाहेर गावचे लेकरा तिकडले त्याच्यानं लय तकलीफ आहे त्या लोकांची. बरं बरं.